नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय 31 डिसेंबर म्हणजे नववर्षाच्या स्वागतासाठीची घरगुती पार्टीसाठी एक स्ट्रीट स्टाईल रेसिपी. आज आपण पाहतोय गरमागरम वाफाळलेले व्हेज मोमोज आणि या मोमोज बरोबर मिळणारी झणझणीत लाल चुटूक चटणी देखील आज आपण पाहणार आहोत. हे बेसिक व्हेज मोमोज असल्यानं ते करायला अतिशय सोपे आहेत. म्हणजे तुम्ही जरी पहिल्यांदाच करणार असाल ना तरी तुम्हाला ते अगदी सहज जमतील. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. लाल चुटूक झणझणीत चटणीसहित गरमागरम वाफाळलेले स्ट्रीट स्टाईल व्हेज मोमोज घरीच तयार करूया. व्हेज मोमोज तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला मोमोजचं आवरण तयार करावं लागणार आहे. ते कसं करायचं ते प्रथम पाहूया. मोमोजचं आवरण तयार करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे. 2 कप म्हणजे साधारण 200 ग्राम. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे, 2 टेबलस्पून तेलही घालायचे आणि हा मैदा आपल्याला आता व्यवस्थित या तेलामध्ये मिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता थोडं थोडं पाणी घालून हा मैदा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला हा मैदा खूप घट्ट किंवा खूप पातळ असं मळायचं नाही. आपल्याला हा मैदा मीडियम मळून घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला पीठ मळताना पाणी एकदम घालायचं नाहीये, थोडं थोडं पाणी घालायचं आहे. हे पहा, आपल्याला घट्ट ना पातळ असा मैदा मळून झालेला आहे. एवढ्यासाठी मला फक्त अर्धा कप पाणी लागले. आता ही कणिक आपल्याला झाकण ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत आपली ही मैद्याची कणिक मुरती आहे तोपर्यंत आपण मोमोजसाठी लागणारी चटणी तयार करायला घेऊया. त्यासाठी एका सॉसपॅनमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि हे पहा, मोठ्या आकाराचे 4 लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आणि त्याला प्लसच्या आकाराचे काप देऊन घ्यायचे. आता हे 4 टोमॅटो, 4-5 तिखट फ्रेश लाल मिरच्या आणि 2 लाल सुक्या मिरच्या हे सगळे जिन्नस आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे. आणि आता पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला हे टोमॅटो आणि मिरच्या 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचे. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या मिरच्या आत्ता उपलब्ध नसतील तरी काहीच हरकत नाही. आत्ता फक्त टोमॅटो उकळून घ्यायचे, शिजवून घ्यायचे आणि नंतर प्रत्यक्ष चटणी करताना मात्र आपण तिखट लाल मिरची पावडर आणि रंगाची लाल मिरची पावडर याचा वापर केला तरी चालणार आहे. हे पहा, 15 मिनिटं झाली आहेत. आता झाकण काढूया, गॅस बंद करूया आणि एक एक टोमॅटो व मिरच्या आपण एका चाळणीमध्ये म्हणजे वेळणीमध्ये काढून घेऊया. आणि हे टोमॅटो आणि मिरच्या आपण आता पूर्णपणे थंड करून घेऊया. आणि हे पहा, टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोच्या साली अशा पद्धतीनं हाताच्या सहाय्यानं काढून घ्यायच्या. 15 मिनिटं टोमॅटो शिजल्यानंतर हे पहा, टोमॅटोच्या साली अगदी सहजपणे निघतात. आता टोमॅटो आणि मिरच्यांची आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, प्युरी तयार करून घ्यायची आहे. आपल्या टोमॅटो आणि मिरच्यांची प्युरी तयार झालेली आहे, पेस्ट तयार झाली आहे. रंग तर पहा किती सुरेख आलाय. आता एका सॉसपॅनमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून बारीक किसलेला लसूण, 1 टीस्पून बारीक किसलेलं आलं घालायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 15-20 सेकंद परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली टोमॅटो आणि मिरची यांची प्युरी घालायची. ती व्यवस्थित मिरची आणि आलं यांच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायची. आता या प्युरीवर झाकण ठेवायचं आहे आणि ही प्युरी आपल्याला मंद आचेवर 10 मिनिटं खळखळून उकळी द्यायची, शिजवून घ्यायची. आपण टोमॅटो आणि मिरच्या तर आधी शिजवून घेतलेल्याच आहेत, परंतु आता अशा प्रकारे उकळी आल्यानं त्यांचा उग्र वास निघून जाईल. 10 मिनिटांनी झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही आपल्या प्युरीला कशी चकाकी आली आहे ते. आता यामध्ये 1 टीस्पून डार्क सोया सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1 टीस्पून विनेगर, चवीप्रमाणे मीठ आणि पाव टीस्पून काळी मिरी पावडर घालायची. आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. जर तुमच्याकडे आता व्हिनेगर नसेल तर तुम्ही 1 टीस्पून लिंबाचा रस घातला तरी काहीच हरकत नाही. आता यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आपल्याला मिश्रणाला खळखळून उकळी आणायची. 5 मिनिटांनी झाकण काढायचं. हे पहा, आपलं मिश्रण जवळजवळ निम्म झालं. याचाच अर्थ आपली मोमोजची चटणी तयार झाली. आता गॅस बंद करायचा आहे. मोमोजची चटणी आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे. आता आपण मोमोजचं सारण तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला काही भाज्या किसून घ्याव्या लागतील, त्या आपण किसून घेऊया. त्यासाठी आपण सर्वप्रथम कोबी किसायला घेऊयात. हे पहा, आपल्याला सर्व भाज्या खूप छोट्या किंवा खूप मोठ्या अशा किसणीनं किसायच्या नाहीये, तर मध्यम आकाराच्या होलच्या किसणीनं आपल्याला ह्या भाज्या किसून घ्यायच्या आहेत. हे पहा, जवळजवळ आपला एक वाटीभर कोबी किसून झालाय. अशा पद्धतीनेच आपल्याला गाजर किसून घ्यायचं. आपण आज इथे व्हेज मोमोज करण्यासाठी फक्त गाजर आणि कोबी यांचाच वापर करतोय. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही सिमला मिरचीचा देखील वापर करू शकता. हे पहा, आपलं गाजर सुद्धा किसून झालेलं आहे. आता हे किसून झालेलं गाजर आणि कोबी आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचंय आणि त्यावर 1 टीस्पून मीठ घालायचंय आणि हे मीठ आपल्याला या भाज्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचंय. मीठ चोळून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचंय. 10 मिनिटांनी झाकण काढायचंय. झाकण काढल्यानंतर एका बाउलवर आपण एक मलमलचं सुती कापड ठेवायचंय आणि या कापडावर या झाकून ठेवलेल्या मीठ लावून ठेवलेल्या भाज्या घालायच्यात. आपल्याला मोमोज तयार करण्यासाठी अगदी कोरड्या म्हणजे ड्राय भाज्या हव्यात. त्यासाठी आपण भाज्यांना मीठ लावून ठेवलं होतं. मिठामुळे भाज्यांना पाणी सुटले आणि आता हे सुटलेलं पाणी हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे पिळून काढायचंय.
जितकं शक्य असेल तितकं घट्ट पिळायचं आणि आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. पराठ्यांचं पीठ मळण्यासाठी, भाजीसाठी, आमटीसाठी आपण या पाण्याचा वापर करू शकतो. त्यामुळे हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे. भाज्यांमधील पाणी काढून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने एका बाउलमध्ये आपल्याला या भाज्या आता काढून घ्यायच्यात. पाहताय ना तुम्ही आपल्या भाज्या किती कोरड्या झाल्यात. आता या घट्ट झालेल्या भाज्या आपण बाउलमध्ये सोडून घ्यायच्यात, मोकळ्या करून घ्यायच्यात. आणि या भाज्यांमध्ये 1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण, 1 टीस्पून बारीक चिरलेलं आलं, 2 तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर, पाव वाटी बारीक किसलेलं पनीर, 1 टेबलस्पून बटर म्हणजेच लोणी यामध्ये घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. प्रथम चमच्याच्या साहाय्यानं मिक्स केल्यानंतर मात्र आपल्याला हे मिश्रण हाताच्या साहाय्यानं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. मला इथे पनीर आवडतं आणि पनीर घातल्यानं आपले मोमोज जरा हेल्दीसुद्धा होतात, म्हणून मी पनीरचा वापर केला आहे. तुम्हाला जर पनीरचा वापर नसेल करायचा तर तुम्ही पनीर स्किप करू शकता. आता यामध्ये 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस, पाव टीस्पून डार्क सोया सॉस आणि 1 टेबलस्पून आपण तयार केलेली मोमोजची चटणी घालायची आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि हे पण आपल्या मिश्रणाचा अगदी व्यवस्थित गोळा तयार होतोय. याचा अर्थ आपलं मोमोजचं परफेक्ट असं स्टफिंग तयार झाले. आता आपण प्रत्यक्ष मोमोज तयार करायला घेऊया. मोमोज तयार करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम आपल्याला मळून घेतलेल्या पिठाचे छोट्या लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे. आपण जितकं मैद्याचं आणि सारणाचं प्रमाण घेतलं एवढ्या प्रमाणामध्ये आपले जवळजवळ 12 ते 15 मोमोज तयार होतात. म्हणून आपण किमान 12 तरी गोळे आत्ता तयार करून ठेवायचे. हे पहा आपले प्लेन असे गोळे तयार करून झालेत. आता आपण डायरेक्ट मोमोज तयार करायला घेऊया. त्यासाठी एक गोळा पोळपाटावर ठेवायचा आहे आणि याची आपल्याला मध्यम आकाराची पातळ पुरी लाटून घ्यायची आहे. म्हणजे पुरी अगदी गोल गरगरीतच यायला हवी असं काहीच नाहीये. आणि लक्षात ठेवा ही पुरी आपल्याला कडेनं पातळ लाटून घ्यायची, मध्ये जाड राहिली तरी चालणार आहे. आपली एक पुरी लाटून झाली. आता यावर चमचावर सारण ठेवायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीनं या पुरीला कडेनं प्लेट्स तयार करून घ्यायच्या. उजव्या हाताच्या बोटांनी प्लेट्स करत जायचे आणि डाव्या हाताच्या अंगठ्यानं हे सारण आपल्याला आतमध्ये सरकत जायचं. आणि सर्व प्लेट्स करून झाल्यानंतर म्हणजे फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला या मोमोजला वर पीळ मारायचं आहे. आणि जर वर जास्त पीठ राहिलं असेल तर ते पीठ तोडून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि मध्यभागी असं बोटाच्या साहाय्यानं आता प्रेस करून घ्यायचं आहे. हे पहा आपला एक मोमो तयार झाला सुद्धा. सर्व मोमोज आपल्याला अशा पद्धतीनेच तयार करून घ्यायचे. तुम्हाला जर हातावर मोमोज करणं अवघड जात असेल तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पोळपाटावर पुरी ठेवून देखील मोमोज तयार करू शकता. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, परंतु लगेचच तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसनं ते जमायला लागेल. आणि उकडीच्या मोदकासारखं याच्या काळ्या अगदी प्लेन एकसारख्याच यायला हव्यात असं काहीच नाहीये. फक्त सर्व प्लेट्स म्हणजे सर्व फोल्ड एकाच जागी गोळा करायचेत आणि गोळा करून झाल्यानंतर त्याला पीळ मारायचं आहे आणि वरचं जास्तीचं पीठ आपण काढून ठेवायचं आहे, इतकंच. हे पहा आपल्या मोमोजची पहिली बॅच तयार करून झालेली आहे. आता यावर आपण एक स्वच्छ ओलं पिळून घेतलेलं कापड अंथरायचं आहे, म्हणजे आपले मोमोज सुकणार नाहीत. आणि हे पहा एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल लावून चाळणसुद्धा त्यामध्ये ठेवली होती. आता एक एक मोमो आपण यामध्ये ठेवूया. मोमोज आपल्याला एकमेकांना चिकटून ठेवायचे नाही आहे, थोडंसं त्यामध्ये अंतर ठेवायचं आहे, कारण मोमोजला वाफ बसल्यानंतर ते मोमोज जवळपास दुप्पट होतात. सर्व मोमोज चाळणीमध्ये ठेवून झाल्यानंतर त्यावर थोडं पातळ केलेलं बटर घालायचं आहे. यामुळे आपले मोमोज चविष्ट तर होतातच, शिवाय आरोमाही छान सुटतो. मोमोज ठेवून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे आणि हे मोमोज आपल्याला मध्यम आचेवर जवळजवळ 15 मिनिटं वाफवून घ्यायचे. 15 मिनिटांनी झाकण काढायचे. हे पहा आपल्या बोटांना मोमोज अजिबातच चिकटत नाही आहेत. याचा अर्थ आपले मोमोज पूर्णपणे शिजून तयार झालेत आणि मोमोजला चकाकीसुद्धा आली आहे. आणि पाहताना तुम्ही आपले मोमो इतके ट्रान्सपरंट झालेत की आतल्या भाज्यासुद्धा बाहेरून दिसत आहेत. इतर सर्व मोमोज आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचे आणि वाफवून घ्यायचे. तयार झालेले व्हेज मोमोज आता आपण तयार केलेल्या चटणीबरोबर सर्व करूया. सर्विंग प्लेटमध्ये मोमोज काढण्यापूर्वी सर्विंग प्लेटमध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात आणि बारीक चिरलेला कोबी पसरून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हे मोमोज सर्व करायचे. आणि आपण तयार केलेली मोमोज चटणी आणि बारीक चिरलेली कांद्याची पात यांनी मोमोज सजवायचे. गरमागरम वाफाळलेले मोमोज, लाल चुटूक चटणी, बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेला कोबी, आलं लसूण, चायनीज सॉसेस यांचा अरोमा घरभर दरवळतोय. मला तर चायनीज स्टॉलमध्येच बसल्यासारखं वाटतंय. पाहताना तुम्ही आपले मोमो कसे सहज फुटले जात आहेत ते, आणि आवरण तर पहा किती पातळ झालंय. आहेत की नाही करायला सोपे. मला जमलेत, मग तुम्हाला का नाही जमणार. मग तुम्ही सुद्धा नक्की 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी किंवा मग नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी अशा प्रकारे व्हेज मोमो घरीच तयार करा. मग कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह.
पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नववर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.